नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचं या ठिकाणी आंदोलन चालू आहे. आपण बघताय माझ्या पाठी एस टी महामंडळाचं डिव्हिजन ऑफिस आहे आणि या डिव्हिजन ऑफिसने केलं आहे काय तर सुरक्षा रक्षकांच्या भरतीमध्ये फार मोठा घोटाळा केलेला आहे. सुरक्षा रक्षक या ठिकाणी जे एस टी महामंडळामध्ये काम करतात सांगली जिल्ह्यामध्ये सिक्युरिटी गार्ड, हे सिक्युरिटी गार्ड सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातर्फे घेणं बंधनकारक असताना ही आस्थापना सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे रजिस्टर असताना ह्यांनी सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून सिक्युरिटी गार्ड घेतले नाहीत. एस टी महामंडळाने हे सिक्युरिटी गार्ड दुसऱ्या अन्य एजन्सीकडून घेतलेले आहेत. वास्तविक पाहता आज आपण बघतोय पेट्रोल डिझेलचे भाव एवढे वाढलेले आहेत आणि अशामध्ये एस टी महामंडळाने आपल्या फंडमध्ये किंवा खर्चामध्ये कपात करण्याचं उद्दिष्ट पाहिजे असं असतानाही इथले काही हरामखोर अधिकारी आहेत ते एस टी महामंडळाचा पैसा पाण्यासारखा खर्च करत आहेत. म्हणजे आमचे जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचे सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे गार्ड आहेत हे कमी किमतीत देतात गार्ड. ह्यांचं लेवी सकट खर्च 27,000च्या आसपास आहे. असं असतानासुद्धा आमचे गार्ड न घेता यांनी बाह्य यंत्रणेकडून गार्ड घेतले आणि त्याचा खर्च जवळ 40,000च्या घरात आहे. मला वाटतं हे सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र भाऊ फडणवीस असतील आणि हे एस टी महामंडळाचे जे राज्य परिवहन मंत्री आहेत आमचे प्रताप सरनाईक यांनी खर्चामध्ये कटौती करा, खर्च कमी करा असा सल्ला दिला असताना हे जे मुरदाड एस टीवाले अधिकारी आहेत, कमिशन बेस अधिकारी आहेत, कमिशन खाण्यासाठी यांनी दुसऱ्या एजन्सीकडून गार्ड घेतले आहेत का अशी शंका आमच्या मनात निर्माण झालेली आहे. आमचे गाडे स्वस्त आहेत, चांगले आहेत, त्यांना आता खाकी वर्दीसुद्धा आहेत, दिसायला स्मार्ट आहेत, पण असं असतानाही त्यांनी आमचे गार्ड घेतले नाहीत. त्यांनी मेस्को कंपनीचे गार्ड घेण्याचा घाट घातला. बरं का घातला हे त्यांनाच माहिती. एस टी महामंडळाकडे जास्त पैसे आहेत का? आताच दरवाढ करणार असं म्हणतायत. लाखो रुपये एस टी महामंडळाचे वाया घालवण्याचा घाट इथल्या डिव्हिजनल अधिकाऱ्यांनी, भोकरे साहेब आहेत, त्यांनी घातला आहे का? आम्ही वारंवार निवेदन दिली, वारंवार सांगितलं, पण ते ऐकायला तयार नाहीत. ते म्हणतात ॲग्रीमेंट करा. कसं काय? आमचं जे बोर्ड आहे कल्याणकारी बोर्ड आहे. द प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड ॲक्ट 1981च्या तरतुदीनुसार आमचं कल्याणकारी बोर्डाची संकल्पना आहे. सुरक्षा रक्षकांना कल्याणकारी योजनासाठी बोर्ड आहे आणि आमच्यामध्ये ॲग्रीमेंट करण्याची कुठलीही तरतूद नाही आहे. मुद्दामून ॲग्रीमेंट करा. अरे कायदा म्हणतोय तुम्हाला ॲग्रीमेंट करता येत नाही, पण हे म्हणतात ॲग्रीमेंट करा, हे मुद्दाम म्हणतात ॲग्रीमेंट करा. यांच्या बापाचं काय जातं ॲग्रीमेंट नाही केलं तर? आमचे सिक्युरिटी गार्ड, सुरक्षा रक्षक मंडळाचे गार्ड हे एस टी मंडळामध्ये पुण्यामध्ये आहेत, रायगडमध्ये आहेत, मुंबईसारख्या मुंबई सेंट्रलमध्ये आहेत, परंतु हे या ठिकाणी घेत नाहीत. यांचं काय काळेभरे आहे का, साठलोट आहे का अशी शंका आमच्या मनात निर्माण झालेली आहे. वारंवार पत्रव्यवहार केला, वारंवार सांगितलं. अगदी आमच्या या सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत मुजावर साहेब, निरीक्षक आहेत सलगर साहेब आणि तेथील सर्व अधिकारी वर्ग आहेत. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आमचे गार्ड घ्या, परंतु त्यांनी घेतले नाहीत. म्हणून आज या ठिकाणी बेमूत आमरण उपोषणाचा घाट घातलेला आहे. आम्ही बराच वेळा फॉलोअप घेतला, बऱ्याच वेळा सांगितलं. हे बघा निर्लज्ज अधिकारी कसे गाडीहून निघालेत. त्यांना काय पडली नाही, सरकारची पडली नाही, सरकारच्या पैशाची पडली नाही. लाज वाटली पाहिजे. हा पैसा जनतेचा आहे, जनतेचा. जनतेने प्रामाणिकपणे तिकिटाने कमवलेला पैसा असताना वारे माप उधळपट्टी चाललेली आहे. अशा मुरदाड अधिकाऱ्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. हरामखोर लोक ए सीमध्ये घेऊन हे सगळे निर्णय घेत आहेत. ए सीमधल्या अधिकाऱ्यांना ह्याची किंमत काय? आज एक पण हरामखोर अधिकारी आम्हाला भेटायला नाही. त्यांना माहिती आहे हे आंदोलनकर्ते निघून जातील, पण लक्षात ठेवा तुम्ही हा अन्याय करताय, अत्याचार करताय आणि आम्ही उद्या प्रताप सरनाईकांना भेटून या अधिकाऱ्याच्या अन्यायाचा पाडा वाचणार आहे. या अधिकाऱ्याला कुणाची काही पडली नाही आहे. हे बिचारे सुरक्षा रक्षक सकाळपासून इथं बसलेत, पण एकही जण भेटायला नाही. अशा प्रकारे दगडाच्या काळजाचे अधिकारी कशाला पाहिजेत या व्यवस्थेमध्ये?
ही व्यवस्था आपल्याला बदलायला पाहिजे आणि अशा सर्व हरामखोरांचा, AC मध्ये बसून कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांचा, मुरदाड अधिकाऱ्यांचा, दगडाचं हृदय असलेल्या अधिकाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे सर्व कार्यकर्ते निषेध व्यक्त करतो। या अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं त्या पाकिस्तानला पाठवून दिलं पाहिजे, या अधिकाऱ्यांना बांगलादेशमध्ये सोडलं पाहिजे, कारण की यांची जागा तिकडंच आहे। त्यांच्या जेव्हा पार्श्वभागावरती आणि सोप्या भाषेत गांडीवरती फटके पडल्याशिवाय हे सुधारणारे अधिकारी नाहीत, असं आमचं म्हणणं आहे। बिचारे हे सुरक्षा रक्षक तहानलेले आहेत, भुकेलेले आहेत, सकाळपासून हक्कासाठी झगडत आहेत। भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, झगडण्याचा अधिकार दिलाय, लढण्याचा अधिकार दिलाय, उपोषणाचा अधिकार दिलाय, म्हणून आम्ही या ठिकाणी शांतता मार्गाने करतोय। पण ह्याला शांतता मार्ग नको, ह्यांच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय हे अधिकारी जागे होणार नाही, अशी आता अवस्था आहे। परंतु आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत, म्हणून आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय। आगामी काळात जर आम्हाला न्याय दिला नाही, हे आंदोलन आम्ही अतिशय तिखट करू, तीक्ष्ण करू, जोरदार करू आणि जर यातून काही झालं तर ST महामंडळाचे सर्व अधिकारी जबाबदार राहतील। आगामी काळात याचा पाठपुरावा करणार, आमचे सुरक्षा रक्षक इथे आम्ही भरणार आणि या सामान्य सुरक्षा रक्षकांना, जी गरीब शेतकऱ्यांची मुलं आहेत, ज्या लोकांना रोजगार मिळत नाही, अशा गरिबांसाठी ही जॉब अशी नोकरी आहे। अशा गरिबांचं नोकरी हिसकावणाऱ्या या ST महामंडळाचा मी निषेध व्यक्त करतो आणि ते थांबतो। धन्यवाद।